जायला कोणी नाही. मुलाला मुलीला शिकताना शाळेत अडचण आली तर ताबडतोब मदतीला जायला कोणी नाही. आपण आता मी समाजाला सांगितले या 4-5 दिवसानंतर राज्यातले 1 वर्षासाठी पूर्ण दौरे मी बंद करणार. 1 वर्षात तुम्हाला जसं आरक्षण दिलं इथून पाठीमागं ते आयुष्याचं झालं, चंद्रसूर्य आहे तोपर्यंत टेन्शन नाही, तशी एक तुम्हाला ना आयुष्यभरासाठी एक यंत्रणा उभी करून ठेवतोय. महाराष्ट्रातल्या कोणत्या नोकरीत आपला एखादा अधिकारी आहे, त्याला अडचण आली मदतीला कोणीच नाही. आरोग्य विभागात आपला कोणीतरी मदतीला कोणी नाही. डॉक्टरांना अडचण आली मदतीला कोणी नाही. आपल्याला दवाखान्यात अडचण आली मदतीला कोणी नाही. पोलीस स्टेशनला आपल्याला कोणी अडचण आली मदतीला कोणी नाहीये. गप्पा मारायला खूप आहे. तहसीलला अडचण आली, कलेक्टर ऑफिस एसपी ऑफिसला अडचण आली मदतीला कोणी नाही. आपल्या पूर्ण कंपन्यांनी नोकऱ्याला तिथं जर त्यांना कोणी दादागिरी केली, अडचण आली, मुलीला काही त्रास दिला, मदतीला जायला कोणी नाही. येते देखील बाई ही यंत्रणा सुद्धा समाज एकत्र आलाय, पण त्या समाजासाठी त्यांच्या मदतीला प्रत्येक गल्लीत 1-2 पोरं त्यांच्या मदतीला जायला पाहिजे. ती एक यंत्रणा तर 1 वर्ष लागणार आहे मला ती उभी करायला. ती उभं करायसाठी सुद्धा मला 1 वर्ष. आता तुम्ही मोठ्या मनानं मोकळे सोडा. कुणाच्या लग्नाला आलो नाही, सप्त्याला आलो नाही तर रुसू नका गाडी. आपल्या आशे रुसत येत ना. बरं आता सगळ्यांनाच वाटतं राज्यात मी आलो पाहिजे, शक्य आहे का? तर बघ ते लग्नावाले ते मांडी घालून पडले 2 पायावर, याला इकडे घेऊन जायचं. म्हणजे आज सणासुदीच मला जाऊन द्यायचा अंदाज नाही त्याचा. ते टपून दारात बसलेले, हे खाली उतरला की वडीला चल तिकडे आमच्या लग्नात. ते तुमचं प्रेम आहे मला कळतंय, पण मी एकटा, राज्य आहे प्रचंड मोठं, त्याच्यात माझा समाज प्रचंड मोठा. प्रत्येकाला वाटतं त्यांच्या लेकरा बाळासाठी मी झटलोय, लढलोय, आलं पाहिजे. फक्त इथून पुढे एक मोठं मन ठेवा. मी हात जोडून तुम्हाला सांगतो, मी सत्ताला लग्नाला नाही आलो ना, तुम्ही असं मोठं मन ठेवा, नाही आला तरी चालत, बसल्या ठिकाणाहून आपल्या लेकराचं कल्याण करतो ना, बस झालं. इतकं मोठं मन तुम्ही काय बसल्या जागेवर तुमच्या लेकरा बाळाचं राज्यभरात कल्याण करतो. हे पळाल्यामुळं कामं पण सुधारणार मला. रोज काही ना काहीतरी कार्यक्रम, एकही दिवस असं नाही की कार्यक्रम नाही. 20-22 दिवसाला मला दवाखान्यात जायला लागतं, कारण त्या शरीरात काही नाही उपोषणामुळे राहिल्यामुळं नीट पण मी हॉस्पिटलला होत नाही. डॉक्टर लोकांची टीम आली, त्यांनी सांगितलं तुम्हाला काय आजार असता तर मोठ्या दवाखान्यात गेला असता. त्या शरीरातच काय राहिलं नाही तर सलाईन तरी कवर लावा. सलाईन लावायला शिरा सापडत नाही. एका डॉक्टरने हाडकाला सलाईन लावली तुम्हाला.